आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। अमेरिका आणि इराण यांच्यातील शांती वार्तेची दुसरी फेरी सोमवारी होण्याची शक्यता। अमेरिका माध्यमांचा दावा आहे। शांतता चर्चेची दुसरी फेरी सोमवारी इस्लामाबादमध्ये होण्याचा दावा। इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून आता मुक्त संचार, इराणसोबत 100% करार होईपर्यंत नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचं स्पष्टीकरण। Iran has just announced that the Strait of Hormuz is fully open and ready for business, will remain in full force and effect as it pertains to Iran until such time as our transaction with Iran is 100% complete and fully signed. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली तरी देखील इराणचाच अधिकार, नाकेबंदी कायम ठेवाल तर हॉर्मुझ बंदच राहील। इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिवाफ यांचा इशारा। इराणच्या अधिकाराखालील हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून 20 जहाजांची ये-जा, सेलेस्टियल डिस्कव्हरी क्रूज या पहिल्या प्रवासी जहाजाचे देखील समावेश आहे। दुबईहून ग्रीसच्या पर्यटन सफारीवरती निघालेलं हे क्रूज आहे। आखाती युद्धात आली गुड न्यूज, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या। हॉर्मुझ खुलं झाल्यामुळे कच्चं तेल प्रति बॅरेल 14% स्वस्त। कच्च्या तेलाचे दर $98 वरून $84 पर्यंत घसरले। आखाती युद्ध शांतता कराराकडे जाताना रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेची आता 16 मे पर्यंत सवलत। 11 एप्रिलला संपली होती सवलत। भारत देखील आता स्वस्त कच्चं तेल हे खरेदी करू शकेल। भारताची रशियाकडून महिनाभरामध्ये जवळपास 2 लाख टन तेल खरेदी झाली आहे। इराणवरती पुन्हा हल्ले सुरू करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इरादा। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्धविराम पुढे नेणार नाहीत, अमेरिकेमधील पत्रकारांचा दावा। अमेरिकेची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका USS गेराल्ड फोर्ड तांबड्या समुद्रामध्ये आखातात असलेली तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे। भूमध्य समुद्रामध्ये सुएझ कालव्यातून आखातामध्ये ही USS गेराल्ड फोर्ड आलेली आहे। इराण विकसित युरेनियम देण्यास तयार असल्याचा अमेरिकेचा दावा इराणनं फेटाळलाय। अशी कुठलीही शक्यता नाहीये। विकसित युरेनियम देशाच्या बाहेर जाणार नाही, इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांचं स्पष्टीकरण।